नमस्कार मित्रांनो, मी हर्ष. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ट्रेकिंग डेस्टिनेशनवर. तो म्हणजे किल्ले कर्नाळा. मुंबई आणि पुण्यापासून सहज पोहोचता येणारा हा किल्ला ट्रेकिंग लव्हरसाठी खूप फेमस आहे. सकाळपासूनच्या फ्रेश हवेत आणि हिरव्यागार जंगलातून आपला हा ट्रेक सुरू होतो. सुरुवातीला हा ट्रेक थोडा सोपा वाटतो, पण जसजसं पुढे जातो तसतसं थोडा कठीण जातो. पण वाटेत दिसणारा हा निसर्ग, पक्ष्यांचे आवाज आणि थंड हवा संपूर्ण ट्रेकला खूप आनंदी बनवते. पण कर्नाळा किल्ला हा त्याच्या प्रसिद्ध सुळक्यासाठी ओळखला जातो. हा उंच सुळका दुरूनच लक्ष वेधून घेतो आणि ट्रेकर्सना एक वेगळीच एनर्जी देतो. आता आपण जवळपास किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. इथून दिसणारा डोंगर, हिरवगार जंगल आणि लांबपर्यंत पसरलेले परिसर खरंच मन मोहून टाकतो. या किल्ल्याला एक मोठा ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. पूर्वी या मार्गावरून जाणाऱ्या व्यापार मार्गावर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये मोगलांकडून हा किल्ला ताब्यात घेतला. 1680 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला. यानंतर काही काळ मोगलांनी त्याच्यावर कब्जा केला. त्यानंतर हा किल्ला 1740 मध्ये पेशव्यांच्या ताब्यात गेला. जर तुम्हाला नेचर, हिस्ट्री आणि ट्रेकिंग या तिन्हीची आवड असेल तर कर्नाळा फोर्टला तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ॲड करा. हा ट्रेक बिगिनरसाठी सुद्धा चांगला आहे आणि फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबतही या किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता. मला तर हा अनुभव खूपच आवडला आहे. तुम्ही सुद्धा इथपर्यंत आला असाल तर कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. अशाच एक नवीन ट्रेक आणि ट्रॅव्हल ॲडव्हेंचरसाठी सोबत राहा. बाय बाय.